तर नमस्कार पालको आणि मित्रांनो. आज आपण बघणार आहोत एक विषय जो फार गंभीर आहे आणि तो बहुतेक 95 ते 99% स्टुडंट्समध्ये प्रॉब्लेम असतो. आणि गेल्या वेळी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला, त्यावरून एका पालकांनी मला मालाडच्या विचारलं की असं माझ्या मुलाचा प्रॉब्लेम आहे तर काय करावं. तर ॲक्च्युली झालेलं काय, तर त्या जेव्हा घ्यायच्या त्याचा अभ्यास, तेव्हा त्याला बरोबर ते टेस्ट वगैरे पण घ्यायची त्याची ऑन द स्पॉट, लगेच मार्क त्याला मिळायचे. पण जेव्हा तो एक्झाममध्ये जायचा, एक्झाममध्ये त्याला मार्क कमी यायचे. म्हणजे लेट्स से ती जेव्हा 10 मार्काची टेस्ट घेत असेल तर 10 पैकी 10 यायचे, पण एक्झाममध्ये गेल्यावर, एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर त्याला 10 पैकी 4 मार्क यायचे, 3 मार्क यायचे. तर असा प्रॉब्लेम झालेला. तर तिला कन्फ्युजन होतं की असं नेमकं का होत आहे त्याच्या बाबतीत. तर याच्यावर माझं म्हणणं होतं की एवढी वर्षांचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर काही चुका ह्या काही शाळांमधली शिक्षक करतात. मी म्हणत नाही की सगळेच करतात, काही बहुतेक जे आहेत ते करतात आणि त्यानुसार ती एज्युकेशन सिस्टम चालू असते. तर इथे दोन गोष्टी येतात, एक बाय हार्ट येतं आणि दुसरं एक अंडरस्टँडिंग येतं. तर बहुतेक पॅरेंट्स, चिल्ड्रन्स किंवा टीचर्स असतील, ते शॉर्टकट मारायचे असतात, ते काय करतात, सांगतात तू हे बाय हार्ट कर. आता बाय हार्टचं जी सिस्टम आहे ती आपण व्यवस्थित समजून घेऊया आणि ऑन द अदर हँड अंडरस्टँडिंगची जी सिस्टम आहे ती आपण समजून घेऊया. तर बाय हार्ट सिस्टममध्ये काय होतं की एखादा मुलगा ते जे एखादा मोठा आन्सर असेल किंवा कुठलाही फिल इन द ब्लँक्स वगैरे ऑब्जेक्टिव्स असतील, ते बाय हार्ट करतात. आता बाय हार्टमुळे काय होतं, तर तो त्यावेळी बरोबर ते लक्षात ठेवतो, त्याच्या ब्रेनमध्ये जातं. पण हे लक्षात घ्यायचं आहे की आपण जे ह्युमन्स आहोत ते याच्यासाठी बनलेलो नाही आहोत की थोड्या वेळा लॉंग टर्मसाठी आपल्याला एखादी गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. आपला ब्रेन त्यासाठी डेव्हलप झालेला नाही आहे. आपला ब्रेन हा प्रश्न विचारण्यासाठी, गोष्टी व्यवस्थित समजून घेण्यासाठी डेव्हलप झालेला आहे. तर तो बाहेर तेव्हा करतो आणि त्याच्यानंतर बघतो तर काय दुसऱ्या दिवशी सगळं विसरलेलं आहे. हा प्रॉब्लेम सगळ्या मुलांमध्ये येतो आणि सगळे पालक हैराण होतात की हा अभ्यास करत का नाहीये, काय प्रॉब्लेम आहे नक्की. आणि मोठे मोठे आन्सर्स बघितले, जे ब्रीफ आहेत किंवा रिझन्स आहेत, ते बघितल्यावर तर ते गारच पडतात. पालकांना कळत नाही की हा कंटाळा का करत असतो. तर जेव्हा ते इथे येतात ॲडमिशनसाठी, तेव्हा मी त्यांना या गोष्टी स्पष्टपणे सांगतो की तो अंडरस्टँडिंग करत नाही आहे, तो बाहेर करतोय, त्याच्यामुळे त्याला हे प्रश्न अवघड जात आहेत. ऑन द स्पॉट तो करेल, पण काही दिवसांनी लगेच तो विसरून जाईल. तर या बाबतीत करायचं काय आहे, तर बाय सिस्टम ही पूर्णतः मुळापासून उखडून काढायची आहे. बघा, बाय काय होतं, एकदा तो करेल, लगेच तो उत्तर पण देईल, पण एक्झामपर्यंत ते लक्षात राहील की नाही ही भीती त्याच्या मनात असते. सो त्याच्यामुळे बाय हार्टसाठी तो 3, 4, 5 वेळा रिवाइज करेल. पण अंडरस्टँडिंगमध्ये काय होतं, वर्ड टू वर्ड जे आहे त्याला समजलं पाहिजे की या वर्डचा अर्थ काय आहे, या वाक्याचा अर्थ काय आहे. एक क्वेश्चन आहे, त्याचा नेमका अर्थ काय आहे, किंवा आन्सर जे आहे त्या आन्सर्समध्ये काय काय नेमकं सांगितलेलं आहे ते पॉईंट वाईज त्याला समजलं पाहिजे. स्वतःच्या भाषेत, मग ती कुठलीही असो, मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड वगैरे, कुठल्याही भाषेत त्याला ती समजली पाहिजे. जर समजलं तर तो कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतो आणि स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचा प्रयत्न करतो. डिक्टो तसं नाही लिहिलं तरी चालतं, पण ॲटलिस्ट मला काय समजलेलं आहे ते जर तुम्ही मांडलं तर इझिली तुम्हाला मार्क्स मिळतात. पण बाहेर सिस्टममध्ये काय होतं, अचानक तो मध्येच काहीतरी विसरला की संपला खेळच. सेकंड थिंग, तो जे करत आहे, फॉर एक्झाम्पल सायन्स बाहेर करत आहे, ते रिअल लाईफमध्ये तो अप्लाय करू शकत नाही, कारण त्याला समजलंच नाही नेमकं काय आहे. सो ह्या ज्या पद्धती आहेत बाहेरच्या, या समूळ नष्ट झाल्या पाहिजे आहेत. इव्हन टेबल सुद्धा अनेक मुलं बाहेरच करत असतात,
ते बायहार्टची गोष्ट नाही आहे, ते समजून घेण्याची गोष्ट आहे की कसं आपण बायहार्ट सोडून समजून घेऊन पुढे जाऊ शकतो टेबलसुद्धा. मग ते कुठलेही स्टुडंट असो, CBSE, ICSE, स्टेट बोर्ड, मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, कुठलाही बोर्ड असू दे, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स ह्याच्यामध्ये जातात. म्हणजे हार्डली एखादा स्टुडंट असेल जो समजून घेत असेल, त्याच्या पॅरेंट्सला या गोष्टी माहीत असतील, पण बहुतेक पॅरेंट्सला या गोष्टी माहीत नसतात, कारण ते पण त्याच मेथडने पुढे गेलेले असतात. तर मुलांना वेगळं काही सांगणार ना. सो अंडरस्टँडिंगमुळे तो एकदाच गोष्टी करेल, वेळ घेईल. बघा, बायहार्टमध्ये 1 तास लागेल, अंडरस्टँडिंगमध्ये 4 ते 5 तास लागतील एकच लेसन समजून घेण्यासाठी. पण तो एकदाच त्याला करायचा आहे, सारखा सारखा करायचा नाही आहे. बायहार्टमध्ये काय होईल, त्याला सारखं सारखं करावं लागणार, 4-5 वेळा रिवाईज करावं लागणार. तरीही एक्झामच्या वेळेला पण त्याला भीती असेल की मी विसरलो तर हे, हा प्रॉब्लेम त्यांना नक्कीच जाणवतो. माझ्या इथे जी मुलं अंडरस्टँडिंगने पुढे गेलेली आहेत त्यांच्यामध्ये खूप चांगला प्रोग्रेस मला दिसलेला आहे. इवन काही नग तर असे आहेत की ते मॅथ्स पण बायहार्ट करतात, असे पण काय आहेत, काही टीचर्सने त्यांना सांगितलेलं असतं बायहार्ट करा. म्हणजे हे खूप हास्यास्पद आहे. अंडरस्टँडिंगने आपला ब्रेन डेव्हलप होतो. बघा, ह्युमन जे होते ते प्रिमिटिव्ह स्टेजला होते, स्टोन एजमध्ये वगैरे होते, त्यांनी प्रश्न केले आणि तेव्हा जाऊन वेगवेगळ्या गोष्टींच्या जे काय आहे शोध लागले, इन्व्हेन्शन्स क्रिएट झाले. मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंग डेव्हलप झाली आणि अनेक अशा फील्ड डेव्हलप झाल्या. त्याच्यामुळे आज आपण एवढे प्रगत आहोत. दुसरा कुठलाही जो प्राणी आहे त्याच्याकडे असा मेंदू नाही जो आपल्याकडे आहे. सो हे सगळं प्रश्न विचारण्यामुळे झालं. अंडरस्टँडिंगमुळे काय होतं, तो जास्तीत जास्त प्रश्न विचारतो त्या टॉपिक संबंधी, त्याला जास्तीत जास्त समजतं, जास्तीत जास्त तो खोल जातो. आणि बायहार्टिंगमुळे फक्त तो काही काळापुरता ते मार्क्स मिळवेल, पुढे जाईल, पण त्याला काही अर्थ राहणार नाही. त्याला रिअल लाईफ प्रॉब्लेम जे आहेत ते समजू शकत नाही. सो हा सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे, सगळे पालक, सगळे स्टुडंट्स, इवन टीचर्स ऑल्सो हे फेस करत आहेत. सो या ट्रॅपमधनं आपण लवकरात लवकर बाहेर निघलं पाहिजे आणि अंडरस्टँडिंगची मेथड डेव्हलप केली पाहिजे, जेणेकरून तुमचा मार्ग सोपा होईल. आणि कालांतराने काय होईल, जेव्हा त्याला अंडरस्टँडिंगचे मेथड कळायला लागेल, पूर्णतः 100% तो अंडरस्टँडिंगने करत असेल, तेव्हा त्याला टेन्शन नसणार. भरपूर सारा वेळ मिळेल खेळायला, भरपूर सारा वेळ मिळेल इतर ॲक्टिव्हिटी करायला. सो हे फार महत्त्वाचं आहे. एकदा समजून घेतलं की आयुष्यभर टेन्शन राहत नाही, आयुष्यभर तुमच्या गोष्टी लक्षात राहतात, कारण तुम्ही त्या समजून घेतलेल्या आहेत. सो धन्यवाद. हेच होतं या व्हिडिओपुरता.